श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर दसऱ्याच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमधील 9 दिवसांचं जे सांगत आहे तर ते दसऱ्यानं होत आहे. तर आज नवरात्रीची महानवमी तिथी आहे, म्हणजे आज घट हलवण्याचा दिवस आहे. तर आज प्रत्येकानं आपल्या देवघरामधील देवांना स्वच्छ स्नान घातलेलं असेल, अभिषेक केलेला असेल, त्यांची विधिवत पूजा केलेली असेल आणि त्यासोबतच बघा आज तुम्हाला भाजी भाकरीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य हा घटाला दाखवून तळी उचलायची आहे आणि विधिवत आपले ज्या भागामध्ये आपले जशी परंपरा आहे तर त्या पद्धतीनं आपले जे देवघरामधील घट आहेत तर ते हलवायचे आहेत. आणि परवा दिवशी म्हणजेच उद्या दसरा असणार आहे. तर या दिवशी बघा रामाने रावणाचा वध केला होता, म्हणजे सत्याची असत्यावर विजय झाला होता आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर दसरा म्हणून विजयादशमी म्हणून साजरा केला जातो आणि आपण यालाच थोडक्यात दसरा म्हणत असतो. तर या दिवशी आपण शस्त्रपूजा करत असतो, वाहन पूजा तर करतच असतो. त्यासोबतच बघा या दिवशी सरस्वतीचं पूजनसुद्धा केलं जातं. तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण दसऱ्याच्या दिवशी न चुकता करत असतो. पण बघा या दिवशी आणखीन एक जी वस्तू आहे, म्हणजे जी अतिशय महत्त्वाची आहे आपल्या घरामध्ये, तर त्याची देखील आपण या दिवशी न चुकता पूजा करायला हवी. ही जर पूजा आपण केली नाही तर यामुळं आपली जी संपूर्ण पूजा आहे तर ती अपूर्ण राहत असते. आणि बघा नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा. या दिवसानं म्हणजे नवरात्रीची सांगता होत असते. संपूर्ण नवरात्रामध्ये आपण देवीची मनोभावे सेवा करतो, पूजा करतो. त्यासोबतच बघा आपण नवरात्रामध्ये आपल्या देवीची खणानारान ओटी भरत असतो, त्यासोबत कन्यापूजन करत असतो. ह्या ज्या काही तिथी आहेत तर त्या तिथींना आपण या नवरात्रीमध्ये या गोष्टी करत असतो आणि म्हणूनच या वस्तूची सुद्धा पूजा करायला विशेष असं महत्त्व आहे. आणि तो म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा, म्हणजेच मुख्य दरवाजाचा उंबरठा. तर या दिवशी आपल्याला न चुकता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तर त्याचं देखील पूजन करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यानंतरनं आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. थोडंसं हळद, गोमूत्र, गंगाजल या 3 वस्तू एकत्र करून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला या उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं, लक्ष्मीचे ठसे जे आहेत तर ते काढून त्याचं देखील पूजन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती तुम्हाला कुंकानं एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यासोबतच बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक लिंबू आणि दुर्वा या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायच्या आहेत, मुख्य दरवाजाच्या बाहेर. त्यासोबतच आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचे 2 दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहेत. म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जिथून प्रवेश करत असते तर तो आपला मुख्य दरवाजा असतो. आपल्या घरामध्ये अलक्ष्मी देखील तेथूनच प्रवेश करते आणि लक्ष्मी देखील तेथूनच प्रवेश करत असते. म्हणून लक्ष्मीचं पूजन देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे, म्हणजे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे जिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते. तर यामुळे आपल्या घराकडे बघा माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते, आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिच्या स्वागतासाठी आपल्याला असे 2 दिवे मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला आवर्जून या दसऱ्याच्या दिवशी लावायचे आहेत. आणि आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती वाळून घ्यायची आहे. स्वस्तिकाची देखील पूजा करायची आहे. तर ही जी पूजा आहे तर ती तुम्ही न चुकता करा. यामुळे बघा तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल. तुमच्या ज्या पण पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील. या दिवशी शस्त्रपूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण आपल्या घरातील वाहनांची, म्हणजेच आपल्याकडे ज्या गाड्या आहेत, इतर काही शेतीची अवजारे आहेत तर त्याची देखील पूजा केली जाते. ज्या त्या भागामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, पण
ही जी परंपरा जी चालत आलेली आहे तर ती अगदी जुनी आहे आणि त्याच परंपरेला सरून आपण आपला दसरा हा सण आवर्जून साजरा करा. माझ्याकडून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.